गेल्या 2 वर्षापासून अनेक गंभीर गुन्ह्यात आणि घरफोडी गुन्ह्यात फरारी असलेल्या सिराज उर्फ किरण सिसफुल भोसले वर्ष 32 राहणार आंबेडकर नगर बोलवाड याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यासोबत क्रांती जलवा भोसले आणि विश्वनाथ सिसफुल भोसले यालाही मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींना पकडणाऱ्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षीस देणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। संशयित आरोपी किरण भोसले हा 2 वर्षापूर्वी निलजी येथील सामूहिक बलात्कार करून घरफोडी प्रकरणात फरारी आरोपी होता। मिरज तालुक्यातील निलजी येथे 26 जुलै 2024 रोजी चोरट्यांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे 70,000चा ऐवज लुटला होता। या प्रकरणी ग्रामीण पोलिसात 4 अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। निलजी येथे देसाई मळ्यात कर्नाटकातील मजूर कुटुंब 2 लहान मुलांसह वास्तव्यास होते। मध्यरात्री 4 चोरटे या मजूर कुटुंबाच्या घरात शिरले। सुमारे 30 ते 35 वयोगटातील चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते। चोरट्यांनी शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली, मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचे सांगत गयाबाया केली। यावेळी चोरट्यांनी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील पैंजण, मोबाईल व लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले। त्यानंतर मजुराच्या घराच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरटे अंधारात निघून गेले। यावेळी शेतमजूर दाम्पत्याने आरडाओरडा केल्यानंतर काही वेळाने चौघेही चोरटे परत आले। यावेळी दोघांनी शेतमजुरास घराबाहेर नेले व दोघे चोरटे घरात शिरले। दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील 6,000 रुपये हिसकावून घेतले होते। या प्रकरणी किरण भोसले हा मुख्य आरोपी होता। तो 2 वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता। या कालावधीत त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तर्फे काल रात्रीच्या पहाटेच्या कोमिंग ऑपरेशनमध्ये काल आम्हाला 3 गुन्हेगार हे कोमिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात यश आलेलं आहे। त्याचे पहिला आहे तो सिराज उर्फ किरण सिसफुल भोसले, वय वर्ष 32, हा पारदीवस्ती लिंगनूर बोलवाड इथला आहे। आणि ह्याच्यावर मूळ म्हणजे ह्याच्यावर आपल्या सांगली जिल्ह्यातच सुमारे 10 ऑफेन्सेस दाखल आहेत, ज्याच्यात 395 मर्डर आणि मोका रॉबरी असे 10 विविध गुन्ह्यांमध्ये हा वॉन्टेड होता, म्हणजे हा अटकच झाला नव्हता आणि याला पकडण्यात यश मिळालेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः जवळचे कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे असतील, त्याचा शोध घेऊन त्यांनाही तो देण्यात येईल। परंतु हा एक 2018पासूनचा पाहिजे असलेला आरोपी, पाहिजे असलेला म्हणजे जो अटकच झाला नव्हता, असा आम्ही पकडण्यात यश मिळवलेलं आहे। दुसरा एक आरोपी आहे क्रांती जलवा भोसले, हा टाकळी बोलवाड पारदीवस्ती मिरज। याच्यावरही कवठे महाकाळमध्ये 395चा गुन्हा दाखल होता आणि त्याच्यात हा फरारी होता 2022पासून फरारी होता। फरारीमध्ये तो अटक झाला आणि नंतर मग तो बेलवर सुटून मग नंतर त्याच्यावर मला वाटतं वॉन्टेड आहे। ठीक आहे, मग हा सुद्धा वॉन्टेड आरोपी आहे, वॉन्टेड आरोपी आहे, म्हणजे हाही अटक झालेला नव्हता। आधीचा किरण भोसले, आत्ताचा हा क्रांती भोसले, याचे 2। आणि तिसरा आहे ते विश्वनाथ भोसले, हा टाकळी बोलवाड पारदीवस्ती, आणि ह्याच्यावरही रॉबरीचा आत्ताचा लेटेस्ट एक गुन्हा आहे 2026चा, याच्यामध्ये वॉन्टेड होता। अशा 3 गुन्हेगारांना या कोमिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात चांगली उपलब्धी झालेली आहे। आणि हे मुळात दरोडा, जबरी चोरी, खून, रेप अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी आहेत। त्यामुळे नक्कीच याच्यामुळे आळा बसेल, कारण ते आता कायद्याच्या कचाट्यात आलेले आहे। त्याला चांगलं रिवॉर्ड देण्यात येईल। आमच्या मंथली मीटिंगमध्ये, इथे आधीची ते पद्धत असेलच, परंतु मंथली मीटिंगमध्ये चांगले डिटेक्शन, इन्व्हेस्टिगेशन अशा विविध प्रकारे जे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बक्षिसं दिली जातात, ते तिथे त्यांचा सन्मान करणे आणि जी कॅश रिवॉर्ड देण्याची जी मला अधिकार आहे त्याचा SP, तर ते देणे, या दोन्ही गोष्टी त्यात करण्यात येतील।